चला ॲनाटॉमी स्टार्ट करूया. तर आपण अँटेरियर पोस्टेरियर आपण ट्रायंगल्स बघितले होते बरोबर, की नेक रिजनमध्ये कोणते कोणते ट्रायंगल्स आहेत. SCMमुळे अँटेरियर पोस्टेरियर जे ट्रायंगल्स क्रिएट झाले ते आपण बघितले होते. तर आज आपण बघणार आहोत अँटेरियर ट्रायंगल बघणार आहोत, की त्या अँटेरियर ट्रायंगलमध्ये परत कोणते कोणते ट्रायंगल्स येतात. तर 4 ट्रायंगल्स येतात: सबमेंटल, डायगॅस्ट्रिक, मस्क्युलर आणि कॅरोटिड. डायगॅस्ट्रिक म्हणजे काय? सबमॅन्डिब्युलर. ओके. तर आपण हा मॅन्डिबल आहे बरोबर, म्हणजे आपण म्हणूया जॉलाईन बरोबर. ही जॉलाईन आपण जेव्हा वरती करू तर त्याच्यानंतर ही आपल्या नेकची मिड लाईन तयार होईल बरोबर. समजतंय? म्हणजे आपण हे वरती केल्यानंतर ही मिड लाईन तयार झाली. ह्या मिड लाईनमुळे हा जो इथे ट्रायंगल तयार झाला आहे हा सबमेंटल, त्याच्या बाजूला आहे सबमॅन्डिब्युलर, त्याच्या बाजूला आहे कॅरोटिड आणि त्याच्या बाजूला आहे मस्क्युलर. हे 4 महत्त्वाचे ट्रायंगल्स आहेत. हे बाकीचे म्हणजे ह्याच्यातून कॅरोटिड हा खूप इम्पॉर्टंट, हा खूप विचारला जातो. तर ही आहे SCM मसल, ही आहे मिड लाईन, नेकची मिड लाईन, याच्यामध्ये हे ट्रायंगल आहेत. ओके. आपण एक एक ट्रायंगल बघूया. तर पहिला ट्रायंगल आहे सबमेंटल. कोणता आहे? सबमेंटल. तर सबमेंटलचे आपण लोकेशन मागच्या व्हिडिओ म्हणजे मागच्या पेजवर बघितली होती. तर पुढच्या पेजवर आपण बघूया. हे बघा काय होत आहे. इथून आपला तो मॅन्डिबल आहे बरोबर. हा मॅन्डिबलच्या खाली बरोबर हा तयार होतोय तो सबमेंटल तयार होतोय. म्हणजे बघा ह्या 2 मसल्स आहेत. ह्या मसल्सना नाव आहे अँटेरियर बेली ऑफ डायगॅस्ट्रिक मसल आणि बेसला काय आहे? हायोइड बोन आहे बरोबर. म्हणजे इकडे कोण तयार झाला? अँटेरियर बेली, म्हणजे 2 साईड त्याच्या अँटेरियर बेलीमुळे आल्या आणि खालचा पार्ट हायोइड बोनमुळे झाला. म्हणजे तो असा ट्रायंगल फॉर्म झाला आहे बरोबर. हा हायोइड बोन आणि हे 2 डायगॅस्ट्रिक मसल, अँटेरियर बेली ऑफ डायगॅस्ट्रिक मसल झालं. म्हणजे ह्याच्यात काय एवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त मी एक साईड एक्सप्लेन करतो. दुसरं डायगॅस्ट्रिक ट्रायंगल किंवा सबमॅन्डिब्युलर ट्रायंगल. सिंपल आहे. ही दिसली डायगॅस्ट्रिक मसल आणि इथे म्हणजे हा जो पार्ट कुठला येणार? हा पार्ट येणार मॅन्डिबलचा. म्हणजे मॅन्डिबलचा बेस आणि डायगॅस्ट्रिक मसलमुळे जो ट्रायंगल तयार होतो त्याला आपण सबमॅन्डिब्युलर ट्रायंगल म्हणतो किंवा डायगॅस्ट्रिक ट्रायंगल म्हणतो. पुढची महत्त्वाचा ट्रायंगल, कॅरोटिड ट्रायंगल. महत्त्वाचा ट्रायंगल विचारला जातो. हा आपण नंतर एक्सप्लेन सुद्धा करणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. त्याच्या शीट्स किंवा त्याच्या आतमधून कोणते कोणते वेसल्स आणि कसं सगळं आपण बघणार आहोत. आर्टरीज वगैरे सगळं बघणार आहोत. ओके. तर हे कॅरोटिड ट्रायंगल हे काय असणार सांगा? डायगॅस्ट्रिक मसल बरोबर. हे काय असणार सांगा? ऑफकोर्स काय? येस राईट. काय आहे? SCM आहे, स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर ही आहे ती सुपेरियर बेली ऑफ ओमोहायोइड. काय आहे? सुपेरियर बेली ऑफ ओमोहायोइड. ही कुठे येते? हायोइड बोन पासून येते. ओमोहायोइड लक्षात ठेवायला इझी आहे. इथे काय असणार? सेंटर असणार, नेकलाईनचं सेंटर असणार. म्हणजे आपण एक साईड बघतोय ना, बघा असा हा ट्रायंगल तयार झालाय ना. ह्या ट्रायंगलमध्ये आपण बघतोय कुठे काय आहे बरोबर. म्हणजे हे काय आहे? अँटेरियर बेली. हा काय? ओमोहायोइड, सुपेरियर बेली ऑफ ओमोहायोइड. आणि हा SCM, हा कॅरोटिड ट्रायंगल असा तयार झालाय इथे. कळलं? आणि मस्क्युलर म्हणजे लास्ट कोणता ट्रायंगल आहे? तो मस्क्युलर आता बघणार आहोत आपण. हा काय आहे? हायोइड बोन. हायोइडच्या बोन म्हणजे हे काय? ट्रॅकिया आहे बरोबर. आता ह्याला आपण काय तरी म्हटलं होतं, आठवतंय? सुपेरियर बेली. येस, सुपेरियर बेली ऑफ ओमोहायोइड बरोबर. आणि ह्या रिजनमध्ये जो ट्रायंगल मिळतोय ह्याला नाव दिलंय मस्क्युलर. आणि हा कोणाचा बेस होतोय? बघा, मेडियन लाईन आणि आपली ही काय? सुपेरियर बेली ऑफ